हॅलो फ्रेंड्स, हाय. मी आले मंदिरात दर्शनासाठी. हॅलो माझी यूट्यूब फॅमिली, हाय, नमस्कार. हे बघा, आम्ही आलो आहे गोकुळेश्वराच्या मंदिराकडे दर्शनासाठी. तुम्ही बघू शकता मंदिराचं काम चालू असल्यामुळे ना आतमध्ये दरवाजा बंद आहे. बघा, बॅक साईडनं इकडून असं आहे मस्त. आतमध्ये काम चालू आहे मंदिराचं ना. हे पुढच्या साईडला समोर अशी तुळस आहे. तर इथं गार्डन आहे, तुम्हाला दाखवते. चला तर बघूया गार्डन. दर्शन करून आली आहे मी आता. हे बघा, हे झाड आहे. हे कशाचं आहे मला माहिती नाही. आंब्याच्या झाडासारखंच आहे हे झाड. हे बघा, पानं तशीच दिसतात आंब्याच्या सारखी, पण त्याला फुलं किती सुंदर आलेत बघा. बघा किती सुंदर फुलं आलेत ना झाडाला. कोणतं झाड आहे मला सांगू शकता तुम्ही कमेंटमध्ये. आंब्यासारखंच दिसते त्याची पानं ना, आंब्यासारखेच आहे. हे बघा, पाहू शकता पानं आंब्यासारखेच दिसत आहेत. फुलं किती सुंदर सुंदर आलेत आहे. आणि अजून पुढे पण एक झाड आहे, याला पण किती सुंदर अशी फुलं आलेत बघा. चला तर अजून पुढे बघूया. हे तेच झाड आहेत. हे बघा, मागे आपण बघितलेलं झाड आहे, सेम तेच झाड आहे. आणि अरे देवा, तुटलं. बघा, सेम तेच झाड आहे, पण त्याला पिवळ्या कलरची फुलं येत आहे बघा. आणि शेंगा पण आल्या तशा मस्त. आणि अजून एक कलर आहे याच्यामध्येच, एक कलर याच्या समोरच आहे बघा. हे बघा, गुलाबी कलर. किती सुंदर सुंदर झाड आहेत असे. मस्त मस्त फुलं पण आलेत. बघा, इथं पण तेच झाड आहेत. मस्त मस्त अशी फुलं आलेत ना, मस्त वाटते. आणि बाजूला इकडे पाणी पण आहे. हे झाड पण सुंदर आहे. हे बघा, ह्या साईडला ना इथं एक विहीर आहे. विहिरीला कंपाऊंड आहे. आणि इकडे समोर असं मोठा तळा आहे पाण्याचा. त्याच्यात खूप पाणी. हे खाली गवत पण आहे, हिरवं हिरवं मस्त झाले. थंड थंड हवा पण येते. आणि पाण्याच्या मध्यभागी बघा, तिकडे समोर मध्यभागी ना असं गोल राऊंड आहे. तिथं झाडं पण आहे. बघा, इथं समोर बेंच आहे बसायला. आपण थोडा वेळ बसूया इथे. इथे मुलांना आहे ना खेळायला 3 घसरगुंड्या आहेत, 2 झोके आहेत. हे बघा, इथे समोर झोका आहे खेळायला. आता मी झोक्यावर बसते थोडा वेळ. मजा येते झोका खेळायला. इथे लहान मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी आहे. आणि तिला चढायला चढण्यासाठी खूप कठीण वाटतंय. एक एक पाय असं याच्यावरती
याच्यावरती ठेवून मग चढायला लागते. तर इथं आहे मगर आहे आणि हा आहे डॉल्फिन. त्याच्यानंतर हा काय पॉपलेट असू शकतो, ऑक्टोपस आणि हे आहे कासव. तर मुलं कशी आवडीनं चढतात ना, चित्र बघून त्यांना आवड वाटते, मग ते बरोबर एक एक पाय ठेवून वरती चढतात. लहान लहान मुलं खूप छान छान चित्र काढलेत ना याच्यावर. हे पहा इथं दुसरी आहे घसरगुंडी. तर ही चढायला सोपी आहे लहान मुलांसाठी. आणि समोरून असं सर्कल राऊंड आहे तिला. मस्त सर्कल राऊंड आहे तिला, किती मस्त मजा येत असेल ना. आणि अजून एक आहे, अजून 4 आहेत ना, 2 झाले आता, 2 बघू. याची हाईट जरा उंच आहे. ही बघा इथे एक घसरगुंडी आहे, ही मीडियम मुलांसाठी आहे, कारण हिची हाईट जरा उंच आहे ना. मीडियम मुलं याच्यावर जाऊ शकतात. समोर पाहू शकता कशी आहे. बघा उंच आहे, उंच हिची हाईट आहे ना, मीडियम पोरं होऊ शकतात. ही बघा ही 4थी घसरगुंडी आहे. याच्यावर मोठी मुलं पण चढू शकतात, कारण हिची हाईट पण खूप उंच आहे. मोठी मुलं पण जाऊ शकतात. तर समोर बघा कशी आहे. हिची हाईट पण उंच आहे, एकदम यू स्लायडिंग करते मस्त. हे बघा तुम्ही पाहू शकता, लहान मुलांना इथं खेळायला आहे ना, खूप मजा वाटते. घसरगुंड्या पण आहेत आणि झोका पण. मी पण खेळले थोडासा झोका, मस्त मजा आली. 4 घसरगुंड्या आहेत इथे. आणि इकडे घसरगुंड्यांच्या समोर मुलं खेळत आहेत ना, त्याच्या समोर या कधी फिरायला इकडे आले तर. बसायला पण बाकडे येतं मागे. मुलं पण मज्जेत तिथं खेळतात. हवा पण येते, थंड थंड पाणी आहे ना, त्याच्यामुळे एकदम थंड थंड हवा पण येते. बघा इकडे जिमसाठी पण आहे इथं, म्हणजे बाकीची लोक जिम वगैरे करतात इथं. इथं बाकीची लोक व्यायाम करतात, बाकीची लोक जॉगिंग करतात. खूप मोठा राऊंड आहे इथं, गोल असा. हॅलो फ्रेंड्स, बाय बाय. आता जातोय आम्ही घरी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, छान छान कमेंट पण करा. बाय बाय. भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये.